नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण सिमला मिरचीची सुकी भाजी बनवणार आहोत. अगदी घाई गडबडीत झटपट अशी तयार होणारी सिमला मिरचीची भाजी आपण बघणार आहोत. ही भाजी आपण डब्यासाठी सुद्धा देऊ शकतो. सिमला मिरचीला ढोबळी मिरची, भोपळी मिरची अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हिच्या नावात जरी मिरची असलं तरी पण ती तिखट अजिबात नसते. सिमला मिरची आपल्याला हिरवी, पिवळी, लाल अशा 2-3 रंगामध्ये पाहायला मिळते, पण सगळ्यात जास्त हिरव्या रंगाची सिमला मिरची खाल्ली जाते. सिमला मिरचीची भरून रस्सा भाजीसुद्धा केली जाते आणि फोडी करून त्याची पण रस्सा भाजी केली जाते. ही भाजी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 सिमला मिरच्या घेतल्या आहेत, 3 छोटे कांदे घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे. सिमला मिरचीतील बिया काढून अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची. कांदेसुद्धा बारीक चिरून घ्यायचे. कढईत तेल घालून घ्यायचं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा आपला परतून झाला आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची. त्याच्यानंतर बारीक चिरलेली सिमला मिरची घालून घ्यायची. सिमला मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे. परतून झाली की त्याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अर्धा ते पाऊण चमचा मसाला घालून घ्यायचा आहे. भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे. सिमला मिरचीची भाजी आपल्याला जास्त पण शिजवून घ्यायची नाही आहे, कारण जर ती प्रमाणाच्या बाहेर जास्त प्रमाणात जर शिजली तर तिची चव बिघडते. त्यामुळे एवढ्याच पाण्यामध्ये आपण मीडियम गॅसवर भाजी शिजवून घेणार आहोत. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. हे बघा, भाजीला आपल्या उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम कमी करून ही भाजी झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. हे बघा, भाजीतील पूर्ण पाणी आता आटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. कूट पण जास्त घालायचा नाही आहे, 2च चमचे घालायचा. भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. सिमला मिरचीची सुकी भाजी आता तयार झालेली आहे. आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया. ही टिफिनसाठी देण्यासाठी एक खूप छान अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.